प्रेज द लॉर्ड. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. टॉमी नावाचा छोटासा मुलगा चर्चच्या आवारामध्ये यायचा सर्वसाधारणपणे 12 वाजता आणि खिडकीमधून साक्रामेंताकडे बघायचा, नमन करायचा आणि निघून जायचं. पॅरिश प्रीस्ट त्याकडे बघत होते आणि एक दिवस पॅरिश प्रीस्टच्या लक्षात आलं की हा मुलगा कुठे दिसत नाही. दुसऱ्या दिवशी तसंच झालं, तिसऱ्याही दिवशी 3 दिवस मुलगा दिसत नाही. त्यांना थोडीशी काळजी वाटली आणि त्यांनी चौकशी केली की टॉमी नावाचा एक मुलगा ह्या ठिकाणी यायचा, तो कुठे आहे, दिसत नाही. तर त्याला सांगण्यात आलं की टॉमीचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि तो हॉस्पिटलमध्ये. फादर धावत पळत हॉस्पिटलमध्ये गेले. दुपारी साधारण 12-12:30ची वेळ आणि तिकडे पोहोचल्यानंतर सहज त्याने विचारलं, टॉमी नावाचा इथे मुलगा आहे. ताबडतोब सर्व कर्मचाऱ्यांच्या स्टाफ मेंबरच्या तोंडात त्याचं नाव. येस येस वी नो टॉमी, टॉमी इज देअर, सच अ cheerful person, he is making everyone so very happy. आणि फादर त्या ठिकाणी गेले. त्याच्या हातापायाला खर्चटलेला आहे टॉमीच्या, त्याच्या डोक्याला बँडेज लावलेला आहे, तरी सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरती हास्य आहे. म्हणून त्याला विचारण्यात आलं की टॉमी, are you not feeling any pain of all these wounds that you have experienced? There is a bandage here, there is some problem here, there. Are you not feeling any pain? How can you afford to laugh and smile in such kind of a situation? आणि त्यावेळेला टॉमीने काय सांगितलं बघा, दररोज दुपारी 12 वाजता मी चर्चच्या आवारात जायचो, खिडकी थोडीशी उघडायचो, तिथून साक्रामेंताच्या पेटीकडे बघायचो आणि एवढंच बोलायचो, हाय जीसस, आणि निघून जायचं. मला खूप बरं वाटायचं. आता माझा ऍक्सिडेंट झालाय ना, मी जाऊ शकत नाही. रोज दुपारी 12 वाजता येशू येतो आणि सांगतो, हाय टॉमी. आता हे जे संपूर्ण उदाहरण आहे ते तुमच्यासमोर कशासाठी सादर करायचं आहे? दिस इज अ डीप अवेअरनेस ऑफ गॉड्स प्रेझेन्स इन युअर लाईफ. प्रेज द लॉर्ड. हे प्रेज द लॉर्ड मध्ये अशासाठी मी बोलणार आहे की महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी तुम्हाला सांगितला गेलेला आहे, तो तुम्ही पिकअप करणं गरजेचं आहे. की आपलं हे जे तारुण्य आहे, आपली ही जी अवस्था आहे, ही आयुष्यभर टिकणारी अवस्था नाहीये. एका विशिष्ट काळानंतर 20-25 वर्षानंतर दुसरी एक अवस्था येणार आहे, प्रौढावस्था. आणि अशाही परिस्थितीमध्ये कशा प्रकारे आपल्या चेहऱ्यावरचा स्माइल टिकवून ठेवायचं, त्याच्यासाठी हा एक महत्वाचा मूलमंत्र आहे, डीप अवेअरनेस ऑफ गॉड्स प्रेझेन्स. दिस इज व्हॉट सेंट अगस्टिन विल टेल अस. संत अगस्टिन सांगतात की प्रार्थना म्हणजे नक्की काय? परमेश्वराच्या दिव्य उपस्थितीची नित्य जाणीव. A deep awareness of the loving gaze of the heavenly Father, always and constantly. म्हणजे सतत ती जाणीव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे की परमेश्वर उपस्थित आहे. मग तुम्ही परीक्षेसाठी जा, सायन्स आता आपल्याला सांगत होते, कठीण अशा कसोटीला तुम्ही सामोरे जा, पण तुम्हाला एक जाणीव आहे परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. इमॅन्युएल गॉड विथ अस. म्हणून आपण कशा पद्धतीने हे अधिवेशन आयोजित केलंय बघा. पहिल्या साधारण एक अर्ध्या तासामध्ये हा जो विषय आहे, परमेश्वराची आपल्या जीवनातील उपस्थिती. वेगवेगळ्या रूपाने परमेश्वर आपल्या जीवनामध्ये उपस्थित आहे, मात्र त्याची जाणीव आपल्याला नाही. त्याची जाणीव आपल्याला करून घ्यायची आहे. आणि दुसऱ्या टप्प्यात साधारण एक पाऊण तास तुम्हाला मी वेळ देणार आहे. तुमचे ह्या बाबतीत काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. तुम्हाला काही चीट्स देण्यात आलेले आहेत, त्याच्यावरती काही प्रश्न दिलेले आहेत की आपल्या 10 आज्ञा आहेत, 7 साक्रामेंत आहेत, त्या संदर्भात काही प्रश्न असतील, त्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील, बायबलविषयी, मरियेविषयी, ख्रिस्त सभेच्या शिकवणुकीविषयी, हे सगळं कशासाठी सांगायचं? परमेश्वराची दिव्य उपस्थिती आपल्यामध्ये जागृत करण्याची ही वेगवेगळी साधनं आहेत. त्या साधनांना आपण टच करायचं आणि ती उपस्थिती अनुभवायची. म्हणजे ह्या ठिकाणी आपण क्रुसिफिक्स पाहत आहोत, पुनरुत्थित ख्रिस्त क्रुसावरती दिसत आहे. 2 महत्वाची सत्य त्या ठिकाणी आपल्या समोर सादर करण्यात आलेली आहेत. एक आहे दुःख, दुसरा आहे विजय. दुःख सगळेच साजरं करतात, परंतु त्याच्यावरती विजय मिळवणारे थोडे असतात. त्याचा पहिला आदर्श आहे प्रभू येशू ख्रिस्त. त्याने दाखवलेला आहे मरणापर्यंत देखील माणूस आज्ञाधारक राहून परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जगू शकतो आणि दुःखावरती, पापावरती, मरणावरती मात करू शकतो. सो लेट मी स्टार्ट. परमेश्वराची दिव्य उपस्थिती 5 रूपाने आपल्या जीवनामध्ये उपस्थित आपल्याला जाणवत असते. पहिली उपस्थिती आहे आपण स्वतः.
बघा परमेश्वराने कशा पद्धतीने आपल्याला निर्माण केलेलं आहे. सी हाऊ गॉड हॅज क्रिएटेड अस. वी आर टोल्ड दॅट वी आर मेड ऑर क्रिएटेड इन हिज इमेज अँड लाइकनेस. आता दोन शब्द आहेत. एकच शब्द वापरला असता तरी पुरेसा होता ना, मग दोन शब्द कशाला वापरलेले आहेत? इमेज म्हणजे आपल्याला ही इमेज दिसते प्रभू येशू ख्रिस्ताची. इट इज टँजिबल, यू कॅन टच अँड फील द प्रेझेन्स. म्हणून एखाद्या इमाजीला आपण चुंबन घेत असतो. ह्या दिवसामध्ये प्रायश्चित्त काळात देवळामध्ये येशूच्या इमाजी मांडलेल्या असतात. त्या ठिकाणी आपण जाऊन खास गोची घेत असतो आपल्या भाषेत म्हणायचं तर. पण त्याद्वारे एक स्पर्श आपल्याला जाणवतो. दिस इज द इमेज ऑफ गॉड. परंतु दुसरं आहे लाइकनेस, प्रतिरूप. ते प्रतिरूप कुठे असतं? जेव्हा एखाद्या आरशासमोर तुम्ही उभे राहत असता तेव्हा तुमचं प्रतिरूप तुम्हाला आरशामध्ये दिसत असतं. ह्याचा अर्थ काय आहे? आपल्यामध्ये देवाची प्रतिमा दडलेली आहे, आपल्यामध्ये देवाचं प्रतिरूप दडलेलं आहे. मात्र ते शोधून जेवढ्या लवकर आपण काढू तेवढे आपण देवाच्या उपस्थितीची जाणीव चटकन आपल्याला होईल. मायकेल आंजेलोनं कोणीतरी विचारलं, एवढी चांगली तुम्ही शिल्पकला आणि शिल्पकृती तयार करत असता, how do you manage to bring out the best from that marble piece? And he said, I only chop off all that is unnecessary. Then automatically a beautiful piece comes out. किंवा बागेमध्ये सहज ते फेरफटका मारत होते आणि एक मार्बलचा पीस एका अक्षरशः गवताखाली लपलेला असं दिसला आणि त्याचे फ्रेंड्स त्याच्यावर चालत पुढे गेले. मायकेल आंजेलोने तो पीस उचलला आणि त्यांना सगळ्यांना सांगितलं, लुक अ ब्युटिफुल एंजल इनसाइड. आणि त्यांना कोणाला कळलं नाही. थोड्या दिवसानंतर त्या सुंदर मार्बल पीस मधून त्यांनी सुंदर असं एक एंजल तयार केलेलं. अशा प्रकारची दृष्टी ज्यावेळेला माणूस जीवनामध्ये विकसित करत असतो तेव्हा त्याला सगळीकडे परमेश्वराचं दर्शन घडत असतं. पहिला मुद्दा मला ह्या ठिकाणी मांडायचा आहे, स्वतःमध्ये दडलेल्या परमेश्वराचा शोध घ्यायचा. The Lord is there inside you, in you, within you. The kingdom of God is within you. त्याने आपल्याला त्याच्या प्रतिमेप्रमाणे, प्रतिरूपाप्रमाणे निर्माण केलेलं आहे. त्याच्यासाठी एकदम विजिबल साईन आहे आपलं शरीर. माणसाचं शरीर आपल्याला नंतर सांगण्यात आलेलं आहे हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. म्हणजे ते नुसतं स्ट्रक्चर नाही, त्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. Saint Paul will use another image, that is earthen vessel with heavenly treasure. स्वर्गीय संपत्ती ज्यामध्ये साचलेली आहे अशा प्रकारचा तो मातीचा घडा म्हणजे माणसाचं शरीर. पण त्याच्यामध्ये स्वर्गीय संपत्ती साचलेली आहे किंवा साठवून ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं जे शरीर आहे त्या शरीराच्या माध्यमातून परमेश्वराची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करायचा. काय नक्की आपल्या शरीरामध्ये आहे तेही देखील तपासणं गरजेचं आहे. हे शरीर कसं घडत जातं, कसं वाढत जातं ते देखील माणसाने पाहणं गरजेचं आहे. 4 गोष्टी त्याच्यासाठी महत्वाच्या आहेत. पहिली महत्वाची गोष्ट आहे आपला आहार. ज्या पद्धतीचा आहार तुम्ही घेत असता तशा प्रकारे तुमचं शरीर घडत जातं. आणि भारतीय तत्वज्ञानामध्ये 3 प्रकारचा आहार सांगण्यात आलेला आहे. राजसी आहे, तामसी आहे आणि सात्विक आहार आहे. म्हणजे सात्विक आहार सत्वयुक्त, लॉट ऑफ विटामिन्स अँड प्रोटीन्स पुट टुगेदर, लॉट ऑफ ज्युसेस ऑफ फ्रुट्स अँड देन लॉट ऑफ फूड विथ विटामिन्स, सत्वयुक्त असा आहार, भरपूर भालेभाज्या वगैरे, शाकाहारी जेवण आणि असं वेळवेळी चांगल्या प्रकारचं जे जेवण असतं ते सत्वयुक्त असतं, सात्विक असतं. जनरली आपल्याला काय हवं असतं बघा, आपण सत्वयुक्त आहार आहे की नाही त्याचा विचार करत नाही. आपण तो आहार चांगल्या प्रकारचा टेस्टी आहे की नाही तो बघतो. मग त्यासाठी आपण सगळ्या प्रकारच्या चायनीज मॉल्स वरती फिरत असतो. टेस्टी पाहिजे बट टेक केअर. त्या टेस्टी आहाराने तुमच्या शरीराचं नुकसान होण्याची गरज शक्यता आहे. जे पवित्र आत्म्याचं मंदिर आपण सांगत आहोत त्याच्यावर आपण हातोडा मारण्याची शक्यता आहे. जस्ट टेक केअर. आज बघा लहान मुलांना कोणकोणते आजार होत आहेत. 8 वर्षाच्या मुलीला डायबिटीस होतो, विचार करा. 9-10 वर्षाच्या मुलाला आर्थरायटिस सारखं होतो, हातपाय असे कापतात. 9-10 वर्षाचं. किंवा मूल जन्माला आलेला आहे, जस्ट 8-9 महिन्यामध्येच त्याचं लिव्हर खराब झालेलं आहे. अशी अवस्था आज आपली झालेली आहे शरीराची. कोणी केलेली आहे? अगोदर हे का नव्हतं, आताच का सुरू झालं? आपण प्रश्न विचारणं गरजेचं आहे. परमेश्वराचं मंदिर असलेलं आपलं हे शरीर, त्याच्यामध्ये देवाची उपस्थिती जाणवली पाहिजे. त्या ठिकाणी हे सगळे सैतान शिरलेले आहेत. सगळ्या प्रकारचे आजार, सगळ्या प्रकारचे व्याधी.
दॅट मीन्स समथिंग इज बेसिकली रॉंग इन अ डायट, आहार. म्हणून तुम्ही कोणता आहार घेता तपासून पहा. जे काही तुम्ही खाता पिता त्याचा शरीरावरती परिणाम होत असतो. तुम्हाला वाटतं एक कोल्ड ड्रिंक काय होणार नाही, आणि नंतर तुम्हाला कुठेतरी लेक्चर द्यायचं असतं, 5-5 मिनिटावरती तुम्ही खोकत असता. इट हॅज अफेक्टेड युअर मिनिस्ट्री. म्हणून तुम्ही काय खाता काय पिता त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जाणीवपूर्वक व्यवस्थितपणे स्वतःचं डायट आखायचं. म्हणून तो सात्विक आहार. राजसी आहार म्हटल्यानंतर सगळा रॉयल फूड. त्या रॉयल फूड मध्ये काय असतं, माणसाला सुकामेवा पाहिजे, सगळं एकदम भारी भारी जेवण पाहिजे. कालांतराने अहंकार वाढीस लागतो, कारण शरीर कसं तयार झालेलं असतं. सगळेजण सांगतात एकदम ऐटबाज दिमागदार असं शरीर आहे, आपोआपच अहंकार फुलायला लागतो. मग माणूस चुकीच्या दिशेने हिंसेच्या दिशेने जाऊ शकतो, कारण तिसऱ्या प्रकारचा आहार त्याने सुरू केला असतो, तामसी. तामसी आहार म्हणजे व्हायलंट. त्याच्यामध्ये मद्य आहे, त्याच्यामध्ये नॉनव्हेज आहे, त्याच्यामध्ये तिखट आहे, त्याच्यामध्ये तेलकट आहे, ह्याचं प्रमाण भरपूर. मग कालांतराने काय होतं, त्याच्या चेहऱ्याकडे बघायचा, तांबडा लाल असलेला चेहरा. तो चेहराच सांगतो की आय डू नॉट फील कम्फर्टेबल विथ दिस पर्सन. वाय? द फूड दॅट द पर्सन हॅज टेकन इज रिफ्लेक्टिंग अपॉन हिज फेस. म्हणून तुमच्यामध्ये देवाचं प्रतिरूप दिसतं का लोकांना, तपासून पहा. फ्रेडरिक ओझानम, संत विन्सेंट डी पॉल सोसायटीचे संस्थापक, त्याने आपल्या सहकार्याने काय सांगितलं, डू नॉट सिम्पली लुक फॉर जीसस इन अदर्स, लेट अदर्स सी जीसस इन यू. म्हणजे दुसऱ्यामधला ख्रिस्त आपण शोधायचाच, पण दुसऱ्याला पण आपल्याबद्दल ख्रिस्त दिसला पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी देखील ज्या पद्धतीने आपल्या शरीराची आपण ठेवण करत असतो, ती ठेवण अतिशय महत्वाची आहे. आहारामध्ये तुम्ही कोणता आहार घेतात ते तपासून पाहायचं. काय खायचं ते देखील व्यवस्थितपणे ठरवायचं. त्याच्यासाठी घरी बसून आई वडिलांबरोबर भावंडांबरोबर थोडीशी चर्चा करायची की आपल्याला अशा प्रकारचं चांगलं शरीर फुलवायचं आहे देवाची सेवा करण्यासाठी, समाजाची सेवा करण्यासाठी. तंदुरुस्त असलं पाहिजे. गेल्या जवळजवळ 12-13 दिवस झाले आता उपवास काळ, 15 दिवस झाले समजा उपवास काळाला. आय हॅव प्रीच्ड 25 sermons, another 35 sermons on the way, and I'm going to do it. हे मी कशासाठी तुमच्यावर शेअर करतो बघा. ही सगळी पॉवर येते कुठून? तुमच्या आहारावरती थोडंसं नियंत्रण असलं पाहिजे, थोडंसं लक्ष असलं पाहिजे. यू विल बी ऑलवेज फ्रेश टू डू द वर्क ऑफ गॉड. त्याच्यासाठी पहिली गोष्ट, काय तुम्ही खाता, किती खाता ते सुद्धा महत्वाचं आहे. आपलं वाढतं वय आहे, खूप आपल्याला खावंसं वाटतं, पण आज yourself whether it is affecting your body. आज ओबेसिटी नावाचा प्रकार सुरू आहे. वय आहे 20 आणि वजन आहे 120. अशी अवस्था झालेली आहे. तुम्ही बघता सगळं इंटरनेटवरती वगैरे. त्याला सारखं स्वतःला चालता येत नाही, काय उचलता येत नाही, काय काम करता येत नाही. समथिंग इज रॉंग विथ आवर फूड हॅबिट्स. म्हणजे प्रमाणापेक्षा आपण जास्त खात आहोत. काय खावं आणि किती खावं प्रत्येकाने व्यवस्थित ठरवायचं. मला किती कॅलरीजची गरज आहे दिवसभरात. ह्या प्रायश्चित्त काळात तर आपण त्याच्यावरती एक प्रकारे डिसिप्लिन मेजर घेऊ शकतो. तर आय नीड टू ईट ओनली दिस मच, दिस इज इनफ फॉर मी. स्वतःचा आहार व्यवस्थित ठरवायचा किती. त्यानंतर कसं खायचं, कसं खातो बघा आपण. कसं तरी भरभर खातो आणि गाडीला किक मारतो आणि निघून जातो कुठेतरी. काय झालेलं असतं, तुम्ही जेवण घेतलेलं असतं त्याला पचायला थोडंसं वेळ पाहिजे, थोडंसं बॉडी तुमची सेटअप झाली पाहिजे. त्याच्यासाठी वेळ नाही, ताबडतोब पुढचा कार्यक्रम. Then you begin to experience acidity, you begin to experience ulcers in your stomach, you begin to experience some kind of giddiness in your head. All this will happen because of the food habits. की जेवणा अगोदर थोडंसं रिलॅक्स करा स्वतःला, जेवल्यानंतर थोडंसं रिलॅक्स करा. यू नीड नॉट काइंड ऑफ लाई डाऊन अँड टेक अ लॉंग रेस्ट ऑर अ नॅप, बट यू जस्ट रिलॅक्स इन वन प्लेस. कसं आपण खात असतो. 32 दात दिलेले आहेत आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचे दात देण्यात आलेले नाही. त्याचा अर्थ काय आहे, इथे जे काही चघळतं तेवढंच पचतं, चघळलं नसेल तर बाहेर फेकून दिलं जात असतं. ही सुद्धा एक प्रकारची अन्नाची नासाडी आहे. वाय वाय हिंटिंग ॲट दिस पॉइंट. तर मुद्दा असा आहे, व्यवस्थितपणे चांगल्या प्रकारे आपल्या जेवणाच्या वेळा ठरवायच्या आणि खायचं. त्यासाठी हा चौथा मुद्दा आहे, कधी खायचं. म्हणजे आपल्या आता वेळा देखील बदलत चाललेल्या आहेत. ब्रेकफास्टची एक विशिष्ट वेळ असते, दुपारच्या जेवणाची आणि रात्रीच्या जेवणाची वेळ असते. आज त्या वेळा पाळल्या जात नाहीत आणि त्याचा परिणाम कसा होतो बघा. डॉक्टर ज्या वेळेला तुम्हाला एखादी गोळी घ्यायला सांगतात, एखादी गोळी तुम्हाला सांगतात की दिवसातून एकच घ्यायची, ह्याचा अर्थ काय, त्या गोळीचा इफेक्ट 24 तास आहे. एखादी गोळी 2दा घ्यायची म्हणजे त्याचा इफेक्ट 12 तास आहे.
किंवा एखादी गोळी 3दा घ्यायची म्हणजे 8 तास इफेक्ट आहे, त्यानंतर त्याचा इफेक्ट कमी होणार. तसं आपल्या शरीरात जे अन्न जात असतं त्याचा विशिष्ट इफेक्ट असतो. तो इफेक्ट कमी झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच भूक लागणार आणि थोडंसं वय झाल्यानंतर शुगर खाली उतरणार, शूटअप होणार, हे सगळे प्रकार व्हायला सुरुवात होत असते. ते कशामुळे? वेळा जेवणाच्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत. आय कॅन अंडरस्टँड की तुमची जी काही लाईफस्टाईल आहे, जीवनशैली आहे, त्याच्यामध्ये कदाचित वी कॅनॉट कीप आवर टाइम्स, त्या शिफ्ट करायला लागतात. मग जसं एखाद्या व्यक्तीला शिफ्ट ड्युटीनुसार इतर सगळं ऍडजस्टमेंट करायचं असतं, तसं जेवणाचं सुद्धा ऍडजस्टमेंट करता आलं पाहिजे. की अमुक दिवशी मला लवकर निघावं लागणार आहे, मला सोबत काहीतरी खायला घेऊन गेलं पाहिजे, किंवा अमुक दिवशी मी उशिरा येणार आहे, माझ्या थोडंसं हातामध्ये काहीतरी असलं पाहिजे तोंडात टाकण्यासाठी. हे कशासाठी सांगायचं? जेव्हा तुम्ही वेळच्या वेळी जेवण घेत नाही तेव्हा 2 प्रकारचं नुकसान तुमचं होत असतं. एक म्हणजे बॉडीला एक रिदम असतो, रिदम. अमुक वाजता जेवण येणार, त्यानंतर त्याच्यामध्ये तो पाचकरस, डायजेस्टिव्ह सिस्टीम, तो तिकडे मिक्स होणार आणि व्यवस्थित तुमचं पचन होणार. आणि मग त्यानुसार संपूर्ण शरीराचं चक्र चालू राहतं. त्याला व्यवस्थित झोप येते, जाग येते, फ्रेश राहतो, भरपूर ऍक्टिव्हिटी करतो, तरी सुद्धा तंदुरुस्त राहतो माणूस. त्यासाठी त्या जेवणाच्या वेळा निश्चित करायच्या, रिदम राखण्यासाठी. दुसरा महत्वाचा प्रॉब्लेम असा होऊ शकतो की वेळीत जर जेवण आतमध्ये गेलं नाही तर तिकडे जो पाचक रस आलेला असतो त्याचं ऍसिड मध्ये रूपांतर होत असतं. कालांतराने आपण त्याला ऍसिडिटी बोलायला लागतो. परंतु ते जे ऍसिड तुमच्या शरीरामध्ये निर्माण झालंय त्याला आता खायला काही मिळत नाही ना, मग ते तुमची आतडी आतमधून खायला लागतं. देन यू स्टार्ट गेटिंग स्टमक एक. यू से माझ्या पोटात दुखते. कशामुळे दुखते? वेळीच तुम्ही खाल्लेलं नसतं. त्या वेळेला जेवण गेलं असतं तर त्या पाचक रसाने ते सगळं ओढून घेतलं असतं, तुम्हाला शक्ती मिळाली असती. बट यू आर नॉट इटिंग ऑन टाइम. आता हे सगळं आई वडिलांनी आपल्याला सांगण्याचं आपलं वय राहिलेलं नाही. छोट्या बाळापुरतं ते ठीक आहे. आपण आता मोठी झालेलो, स्वतःची शिस्त असली पाहिजे. सो द फर्स्ट थिंग दॅट आय एम हिंटिंग ॲट इज युअर बॉडी. आणि त्या बॉडी मधला पहिला भाग आहे आहार. दुसरा भाग आहे विहार. विहार म्हटल्यानंतर पुरेसा व्यायाम आपला झाला पाहिजे. आता तुमचं हे वय की व्यायामाची सुद्धा व्यवस्थितपणे वेळ ठरवून द्यायची. त्याच्यामध्ये थोडासा वॉक, थोडासा स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस, थोडीशी आसना शरीराची, काही लवचिक वगैरे राहण्यासाठी. हे सगळं कशासाठी करायचं? 2 गोष्टीसाठी करायचं. एक आहे स्टॅमिना वाढवण्यासाठी, दुसरा आहे फिटनेस वाढवण्यासाठी. स्टॅमिना म्हणजे आज मी दिवसाला 20-25 पानं सहज लिहू शकतो, काहीच वाटत नाही, थकत नाही. 20-25 पानं. आता एखादा दिवस असा असू शकतो की ज्या वेळेला बोलणं जास्त होतं, लिहिणं कमी होतं, परंतु कॅपॅसिटी आहे तेवढी. सांगण्याचा हेतू काय? स्टॅमिना येतो कुठून? तो स्टॅमिना त्या विहारामधून म्हणजे एक्सरसाइज मधून होत असतो. तुम्ही म्हणाल की आमची एवढी एक्सरसाइज होते, केवढी धावपळ, मुंबईला जावं लागतं आणि गाडीतून प्रवास करावा लागतो, तोच व्यायाम आमचा होतो. दॅट इज नॉट एक्सरसाइज. एक्सरसाइजची तुमची डेफिनेशन क्लिअर असणं गरजेचं आहे. एक्सरसाइज इज अ रिदमिक मूवमेंट ऑफ युअर बॉडी फॉर अ पर्टिक्युलर टाइम. म्हणजे एका विशिष्ट काळासाठी शरीराची केलेली लयबद्ध हालचाल म्हणजे व्यायाम. तशी लयबद्ध हालचाल म्हणजे 15 मिनिटं सलग तुम्ही जर चालत राहिलात एका विशिष्ट लयीने, तर हळूहळू तुमच्यामधील टॉक्सिन बाहेर पडायला सुरुवात होते. तुमच्यामधील जास्त वाढलेली चरबी वितळायला सुरू होते. पण तुम्ही 5 मिनिटं थांबलात, चाललात आणि थांबलात, नंतर आणखी 5 मिनिटं चाललात आणि थांबलात, आणखी 5 मिनिटं चाललात आणि थांबलात, ती प्रक्रिया खंडित होते. म्हणजे ते वितळणार इतकं तुम्ही थांबलात, परत एकदा वितळणार तेव्हा थांबला, म्हणजे काम झालं नाही. म्हणून हे सगळं कशासाठी? तुमच्या शरीरामध्ये रक्ताभिसरण प्रक्रिया, ब्लड सर्क्युलेशन प्रोसेस ही जी चालू आहे त्याला एक गती मिळत असते. तुम्ही प्रयत्न करून बघा की विशिष्ट वेळ ठरवायची. कमीत कमी ह्या तुमच्या वयामध्ये 20 मिनिटं मजबूत असा व्यायाम तुमचा झाला पाहिजे. सकाळी केलेला व्यायाम जो असतो तो चांगल्या प्रकारे तुम्हाला फिटनेससाठी मदत करत असतो. संध्याकाळचा जो व्यायाम असतो तो नुसतं दिवसभरात खाल्लेलं पचवण्यासाठी असतो किंवा ते जास्त पूर्णपणे वाट्याला लावण्यासाठी असतं. म्हणून सकाळची वेळ व्यायामासाठी खूप चांगली. हे सगळं कशासाठी सांगायचं? मूळ विषयाकडे यायचंय. आपलं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, ते फुलवायचं, ते व्यवस्थित टवटवीत ठेवायचं, हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. त्या शरीरामध्ये इतरांना परमेश्वराचं दर्शन घडलं पाहिजे, त्यासाठी प्रयत्नशील राहायचं. स्वतःला ही आहाराची, विहाराची सवय लावायची.
तिसरा प्रॉब्लेम बहुतेक युवकांमध्ये आज दिसून येत आहे तो आहे विराम. विराम म्हणजे रेस्ट. आज आपण विश्रांती घेत नाहीत. रात्री किती वाजता तुम्ही झोपता बघा. तुमच्यामध्ये जर आता मी तुम्हाला हात वरती करायला सांगितले, आय डोंट वांट टू पुट यू टू अ ऑकवर्ड सिच्युएशन, बहुतांश मुलं रात्री 9 पर्यंत नाही झोपत. कोण झोपतं का 9 पर्यंत? बघूया बरं, एकतरी हात वरती येतो तुम्हाला बघायचं. झोपलं नाही. 10 पर्यंत बघा किती हात वरती येते. फक्त 2 किंवा 3. 11 पर्यंत अजून बघा कमीच आहेत. फार म्हणजे अजून ह्याचा अर्थ काय, 170 मुलांमध्ये 30 मुलांचे हात वरती आलेले आहेत. 120 मुलं 11 नंतर झोपतात. आणि सकाळी उठण्याची वेळ काय आहे आपण बघूया. 5 वाजता कोण उठतात? गुड. त्यानंतर 6 नंतर, 7 नंतर, अजून काही हात खाली आहेत म्हणजे 8 नंतर उठतात काही जण. हरकत नाही, तुमची लाईफस्टाईल आहे त्यानुसार तुम्हाला त्याचा विचार करायचा आहे. माय पॉइंट इज समथिंग एल्स. प्लीज पे अटेन्शन टू दिस इम्पॉर्टंट प्रिन्सिपल इन युअर लाईफ. हे तुम्ही शाळेमध्ये शिकलेले आहात पण जीवनामध्ये वापरत नाहीत. अर्ली टू बेड, अर्ली टू राईज. बोलतात तुम्ही, बोलतात ऑलरेडी. मेक्स अ मॅन हेल्दी अँड वाईज. बघा 2 गोष्टी आहेत. आता तुम्हाला एक सिक्रेट सांगतो. सिक्रेट तुम्ही जर प्रयत्न केला तर आय कॅन गॅरंटी यू विल एन्जॉय लाईफ मच मोर दॅन व्हॉट यू आर डुईंग नाउ. रात्री 12च्या अगोदर जी झोप असते तिचा दुप्पट फायदा असतो. म्हणजे जर तुम्ही 9:30ला झोपी गेलात आणि 12ला जर जाग आली तर 2.5 तासाची नाही 5 तासाची झोप झालेली असते. नंतरचा जो वेळ असतो त्याची बरोबर अर्धी झोप असते. म्हणजे 12 पासून 5 पर्यंत तुम्ही झोपलात तरी 2.5 तासच झोपलेले आहात असा फायदा होतो. हे सिक्रेट आहे. ट्राय दिस फॉर युअर सेल्फ अँड सी. हे मी स्वतःच्या अनुभवातून सांगतो. आय स्लीप ॲट 9:30 अँड गेट अप ॲट 4:30. यू विल सी मी ऑन द रोड्स ऑफ गिरीज ॲट 4:30. एनीबडी कॅन सी मी देअर. सम ऑफ देम टेक द मॉर्निंग बस और पाणी आणण्यासाठी वगैरे येतात तिकडे नळाजवळ भेटत असतात. मला काय सांगायचंय बघा, ही शिस्त तुम्ही स्वतःला लावून बघा. त्या 7 तासाची तुमची जी झोप असते त्याने तुम्हाला अख्खा दिवस तुम्ही फ्रेश असता. अख्खा दिवस कधीच तुम्हाला झोप येत नाही. परंतु आता परिस्थिती कशी आहे, तुम्हाला क्लासमध्ये झोप येते की नाही? किंवा आता लेक्चर चालू असताना काहींचे डोळे पेंगुळले आहेत. अरे हे कारण काय आहे? रात्री किती वाजता झोपी गेला होता विचार करा. आपल्या हातामध्ये जो मोबाईल आहे त्या मोबाईलचा वापर आपण अशा प्रकारे करत आहोत की जणू काही तेल नसेल तर अख्खा आभाळ कोसळणार आहे आणि धरती फाटणार आहे. The way we are looking at this mobile. So I have to be with the mobile till about 10, 11, 12. आणि त्या काळोखामध्ये कधी कधी आपण स्क्रीनवर पाहत असतो, डोळ्याची खराबी करून घेतो. दुसऱ्या दिवशी सकाळी डोळे चुळत आपण उठत असतो. We are not fresh. If you really want to maintain your spirituality, you should be always fresh for the Lord. मला प्रभूसाठी प्रसन्न चित्ताने ताजं टवटवीत राहायचं आहे. दुसऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा. त्यासाठी ही स्वतःला शिस्त लावायची. लवकर झोपायचं, लवकर उठायचं. मग दिवसभर तुम्ही छानपैकी काम करू शकता. नाव दिस इज नॉट सिम्पली फिजिकल रेस्ट, दिस इज ऑल्सो मेंटल रेस्ट. त्याचं कारण सांगतो की काही वेळेला आपण बेडवर पडलेलो असतो आणि झोप येत नाही. का झोप येत नाही? डोक्यामध्ये बरेच विचार चालू असतात. उद्या काय करायचं आहे, आज काय घडलं, अमुक काय बोलला, त्याने काय सांगितलं, ते लागलेलं आहे, त्याच्यावरतीच अजून आहे. That means something has to be settled before you go to rest. त्यासाठी काही टिप्स मी आता लवकरच देणार आहे, पण हा मुद्दा महत्त्वाचा आहे. टेक प्रॉपर रेस्ट. When you are feeling tired, rest. When you are feeling hungry, eat well. पुरेसं व्यवस्थित जेवायचं, पुरेशी विश्रांती घ्यायची. शरीराचं वैशिष्ट्य सांगतो बघा. जे शरीर आपल्या पवित्र आत्म्याचं मंदिर आहे तेच शरीर जर तुम्ही त्याची काळजी घेतली नाही तर ते हॉस्पिटलमध्ये दाखल होत असतं. कशासाठी? विश्रांती घेण्यासाठी. ती विश्रांती तुम्ही घेऊ शकता. म्हणून आता एक दुसरा महत्वाचा मंत्र, अन्न हेच औषध, व्यायाम हेच औषध किंवा हीच ट्रीटमेंट असं स्वतःला सांगायचं. शरीराला दुसरी ट्रीटमेंट देण्याची गरज नाही. शरीराला दुसरं औषध देण्याची गरज नाही. ते औषध म्हणजे तुमचं अन्नच असतं. चौफेर अन्न व्यवस्थित घ्यायचं, आजारी पडण्याची आवश्यकता नाही. आजारी पडून नंतर खर्च करायचा त्यापेक्षा चांगल्या प्रकारे खाऊन माणसाने तंदुरुस्त राहिलेलं चांगलं. आज आपल्या जगामध्ये काय चाललंय बघा. सर्वांचे डोळे कुठे लागलेले आहेत? फिक्स सॅलरी.
ती थिक सॅलरी पाहिजे, मोठ्या प्रमाणामध्ये पगार पाहिजे. कशासाठी पाहिजे? आय वॉन्ट टू एन्जॉय लाईफ. खरोखर एन्जॉय करतो का बघा माणूस. म्हणजे कधी कधी आपला विकास होतो असं आपल्याला वाटतं, विकासाबरोबर विकृती पण येत आहे. जे माणसाला परवडत नव्हतं ते कितीतरी आता फ्रीजमध्ये भरून राहिलेलं आहे आणि त्याच्यावरती ताव मारता मारता माणूस हॉस्पिटलमध्ये पोहोचत आहे. कशा प्रकारे माणसाने स्वतःच्या शरीराची हेळसांड करून ठेवलेली आहे बघा. सो द फर्स्ट थिंग आय वॉज टॉकिंग वॉज आहार, सेकंड वन इज विहार, थर्ड वन इज विराम आणि चौथी महत्वाची गोष्ट आहे विचार. तुमचा विचार कसा आहे तो बघा, तपासून बघा. इफ यू आर ऑलवेज पॉझिटिव्ह इन युअर थिंकिंग, युअर बॉडी इज गोइंग टू फ्लरिश. सतत ताजं टवटवीत असणार, पण तुमचं थिंकिंग समजा निगेटिव्ह असेल की मला काही जमणार नाही, मला काही येणार नाही, मी परीक्षेत नापास होणार, मला काही तिकडे नोकरी मिळणार नाही, माझे फ्रेंड्स मला जवळ घेत नाहीत, ऑल द टाइम थिंकिंग नेगेटिव्हली, युअर बॉडी इज गोइंग टू हॅव द ब्रंट ऑफ इट. तुमच्या शरीरावरती त्याचा परिणाम झालेला तुम्हाला स्पष्टपणे दिसणार आहे. आणि कशा प्रकारे दिसत असतो बघा, एक साधं उदाहरण देतो. तुम्ही कुठून तरी थकून भागून आलेले आहात आणि खांद्यात असलेली बॅग टाकून देतात, मम्मीला सांगतो मम्मी मी खूप थकलेलो आहे किंवा थकलेली आहे, आता मला काहीच नको, नुसतं थोडं पाणी पिते जाऊन झोपतो. इथपर्यंत तुमची अवस्था झालेली आहे. तुम्ही जाऊन अशा प्रकारे जाऊन पडणार, इतक्यात दरवाजाची बेल वाजते, तुम्ही दरवाजा उघडता आणि समोर कोण आहे? आर्चबिशप फेलिक्स मचाडो. तुम्ही मला सांगा, आता तुम्ही तसेच जाऊन झोपणार आहात? तुम्ही एकदम ताजे टवटवीत बिशप आलेले आहे, ताबडतोब सगळं काही तयारी करून काय आहे नको वगैरे, आणि तो जो एक तास आहे तो कसा गेला तुम्हाला कळला पण नाही. तुम्ही असा विचार केला नाही मी थकले, मी आता बिशप जरा लवकर जातील तर बरं होईल, असा विचार नाही तुम्ही करत. ते अजून पाहिजेत, असले पाहिजेत, मला बोलायचंय त्यांच्याशी, त्यांचं ऐकायचंय. बघा शरीराने कसा प्रतिसाद दिला, कारण तुम्ही शरीरामधला विचार बदलला. अरे एवढी मोठी व्यक्ती आपल्या समोर आलेली आहे, आता सगळं आपला थकवा बिकवा बाजूला राहू दे, मला त्यांच्याबरोबर वेळ घालवला पाहिजे. हे मी नुसतं एक उदाहरण दिलं. दिस कॅन हॅपन अबाउट युअर व्हेरी गुड फ्रेंड. Your friend comes and says, I have brought a gift from you, for you. I'm from abroad. Somebody has given me this special gift. It is like Pope Francis. आणि आशीर्वादित केलेली एक रोजरी माझ्याकडे आहे. This is blessed by Pope Francis. मी मुद्दाम नेहमी माझ्या खिशामध्ये ठेवत असतो. नुसतं एवढं तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला काहीतरी वाटलं की नाही, पोपने ब्लेस केलेली रोजरी इकडे आहे म्हणून. ही जी फिलिंग आहे ती फिलिंग तुम्हाला आतमधून प्रचंड बळ देणार आहे, ताकद देणार आहे. Therefore now the secret is positive thinking. Thoughts which will increase your energy and not sap out your energy. तुमची जी ऊर्जा आहे ती खेचून घेण्याची देखील एक काही विचारशक्ती असते. त्याने तुमचे पंख तोडले जातात, तुम्हाला उडावसं वाटत नाही. म्हणून बी केअरफुल ऑफ नेगेटिव्ह पीपल. पेसिमिझम आणि ऑप्टिमिझम नावाचा प्रकार आहे. पेसिमिझम म्हणजे काय? नकारात्मक विचारशैली. ऑप्टिमिझम म्हणजे काय? सकारात्मक विचारशैली. त्यांच्यामध्ये फरक काय बघा. An optimist will see the opportunity in the problem. A pessimist will see problem in the opportunity. म्हणजे जो सकारात्मक विचार करतो त्याला समस्येमध्ये देखील संधी दिसते. जो नकारात्मक विचार करतो त्याला संधीमध्ये समस्या दिसते. म्हणजे परिस्थिती तीच असते, पण बघण्याचे दृष्टिकोन दोन वेगळे असतात. तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवायचं असेल, ताजं टवटवीत ठेवायचं असेल, परमेश्वराची सेवा त्या शरीराद्वारे तुम्हाला करायची असेल तर त्यासाठी पॉझिटिव्ह थिंकिंग. कितीतरी बायबलची वचनं आहेत. डू नॉट फिअर, आय एम विथ यू. आय हॅव चोजन यू टू बी माय ऑल. आय हॅव काउड युअर नेम ऑन माय पाम. मी माझ्या तळ हातावर तुझं नाव कोरलेलं आहे. माझ्या नजरेस तू मौल्यवान आहेस. मी तुझ्यासाठी कितीतरी राष्ट्रीय खंडणी दाखल देण्यासाठी तयार आहेस. तू माझा आहेस. मी तुला माझ्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केलेला आहेस. मी तुझ्या बरोबर असेल, भिवू नकोस. तुझी पापे कितीही लाल असली तरी मी ती बर्फासारखी शुभ्र करीन. कितीतरी उदाहरणं की ज्या शब्दांमधून तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. सो ट्राय टू मेंटेन दिस पॉझिटिव्ह अप्रोच. मी एकाच विषयावर सध्या बोललेलो आहे आणि ते म्हणजे आपलं शरीर, ज्याच्यामध्ये तुम्हाला देवाची उपस्थिती कशी जाणवू शकते. दुसरं क्षेत्र आहे आपले परस्पर संबंध, की ज्याच्यामध्ये तुम्हाला परमेश्वराची उपस्थिती जाणवू शकते. मदर तेरेसाच्या जीवनातलं उदाहरण बऱ्याच लोकांना माहीत असेल की कशा प्रकारे पोप पॉल 6व्या भेटीसाठी त्या जात होत्या. रस्त्यात त्यांना भिकारी दिसला, त्यांनी त्या भिकाऱ्याला उचलला आणि परत गेले आश्रमात. जे फादर त्यांना नेण्यासाठी आले होते त्यांनी जाऊन त्यांना विचारलं की द विकार ऑफ क्राइस्ट वॉज इन इंडिया, वी वर वेटिंग फॉर यू. तुम्ही आला का नाही? आणि मदरने सांगितलं, आय मेट क्राइस्ट ऑन द वे, आय डिड नॉट फील द नीड टू मीट द विकार ऑफ क्राइस्ट.
रस्त्यात मला ख्रिस्त भेटला, मला ख्रिस्ताच्या प्रतिनिधीला भेटण्याची गरज पण वाटली नाही. ख्रिस्त भेटला त्या भिकाऱ्यामध्ये. दुसऱ्यामध्ये परमेश्वर बघायचं म्हणजे नक्की काय करायचं आहे. मदर तेरेसा ह्यांनी त्याच्यासाठी 2 शब्द वापरलेले आहेत. मदरनं कोणीतरी विचारलं की आम्हाला भिकारी दिसतो आणि तुम्हाला कसा परमेश्वर दिसतो. त्यांनी सांगितलं, यू सी बट आय लुक. सी म्हणजे काय, नुसत्या डोळ्याने पाहतात. लुक म्हणजे तुम्ही काळजात अंतःकरणाने बघत असता. मदर तेरेसांना त्या माणसामध्ये परमेश्वर दिसला, कारण त्यांच्या हृदयामध्ये परमेश्वर आहे. म्हणजे दुसऱ्यामध्ये आपल्याला परमेश्वर आता बघायला शिकायचं आहे. जनरली आपण दुसऱ्यांकडे कसं बघत असतो, हेल इज माय नेबर, म्हणजे माझा जो शेजारी आहे तो शेजारी मला जणू काही नरकामध्ये ढकलण्यासाठीच इथे पाठवण्यात आलेला आहे. मग त्याच्यावर स्पर्धा करायची, त्याचा मत्सर करायचा, त्याचा द्वेष करायचा, त्याच्यावरती रागवायचा, त्याला कमी लेखायचं, त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करायचा. दिस इज नॉट हेल्दी रिलेशनशिप. समथिंग इज रॉंग समवेअर. म्हणून 4 प्रकारची रिलेशनशिप असतात बघा. हेल्दी रिलेशनशिप मध्ये माणूस काय सांगतो स्वतःला, आय एम ओके, यू आर ओके. आय एम ओके, मी जसं विचार करतो, जसं रिलेट करतो, जसं वागतो, ओके. अजून सुधारण्यासाठी वाव असेल, पण जनरली आय एम ओके. पॉझिटिव्ह थिंकिंग आहे माझ्याविषयी. आणि यू आर ओके, तुझ्यामध्ये देखील दोष असतील, तुझ्यात काहीतरी कमी जास्तपणा असू शकतो, पण बेसिकली यू आर द इमेज ऑफ गॉड, चाइल्ड ऑफ गॉड. सेंट ऑगस्टिनने काय सांगितलं बघा, द हाईट ऑफ स्पिरिच्युअलिटी इज टू सी युअरसेल्फ ॲज गॉड सीज यू. म्हणजे खरोखर अध्यात्मामध्ये तुम्ही वाढत आहात की नाही कसं कळणार, देव जसं तुमच्याकडे पाहतो तसं तुम्ही स्वतःकडे पाहायला शिकला पाहिजे. कसं पाहतो देव आपल्याकडे. God never looks at us as sinners. He first looks at us as children. परमेश्वर आपल्याकडे पापी म्हणून पाहत नाही. परमेश्वर पहिल्या प्रथम आपल्याला त्याची मुलं म्हणून आपल्याकडे पाहत असतो. म्हणून दुसऱ्याकडे पाहायचं असेल तर ही माझी भगिनी आहे, माझा बंधू आहे, अशा पद्धतीने पाहायचा. आज परिस्थिती तशी राहिलेली नाही. संशयात्मक नजर वाढत चाललेली आहे. अतिरेकी कुठे असेल भरोसा नाही, अशा प्रकारची आज अवस्था आहे. That does not mean all the time I have to be suspicious. येशूने मंत्र दिलेला आहे, सापासारखे चतुर पण कबुतरासारखे निरुपद्रवी व्हा. मुद्दाम उपद्रव करायचा नाही, पण भोळेपणात पण राहायचं नाही. सावध राहायचं. दक्षतो मोक्ष, म्हणजे सावध राहायचं, पण एवढं सावध नाही की प्रत्येक ठिकाणी संशय नाही. सो दिस इज फर्स्ट पॉसिबिलिटी. हेल्दी रिलेशनशिप, आय एम ओके, यू आर ओके. अनहेल्दी रिलेशनशिप, आय एम नॉट ओके, यू आर नॉट ओके. म्हणजे हे अमुक एक मला जमणार नाही, आणि कोण करत असेल तर त्याला सांगतो तुला पण जमणार नाही. म्हणजे तुम्ही करत नाही आणि दुसऱ्यांना करू पण देत नाही. कोणीतरी येऊन तुम्हाला सांगतं मी आता बायबल वाचायला सुरुवात केली, काय फायदा नाही. म्हणजे काय नक्की केलं तुम्ही, तुम्ही नाही वाचत आणि कोण वाचतो त्याला पण वाचू देत नाही. अनहेल्दी रिलेशनशिप, अशी विचारसरणी वाढीच लागते तेव्हा समाजामध्ये धोका निर्माण होत असतो. So just find out whether you have this kind of thinking. Third possibility is superiority. Superiority म्हणजे I am okay but you are not okay. दुसऱ्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा, अहमगंड. ह्यांना कोणाला काय कळत नाही, मला सगळं कळतं. नो, असं कधीतरी होईल का की एखाद्या माणसाला सगळं सब्जेक्ट नाही ना, त्याच्यामध्ये काहीतरी उणीव असणारच. म्हणून त्याने त्या उणीवांची जाणीव ठेवायची आणि तो अहंगंड बरोबर योग्य रीती म्हणजे सुदृढ अवस्थेला आणायचा. आणि चौथी पॉसिबिलिटी आहे, यू आर ओके बट आय एम नॉट ओके. त्याच्यामध्ये काय घडलेलं असतं, माणसामध्ये कमीपणाची भावना असते, न्यूनगंड असतो, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असते. काही तुम्हाला करायला सांगितलं तर तुम्ही सांगता नाही नाही मला ते जमणार नाही. का जमणार नाही, तुमची प्रतिमा चुकीची आहे. सेल्फ इमेज. गेट युअर सेल्फ इमेज ॲज अ हेल्दी सेल्फ इमेज. हेल्दी, आय नो माय सेल्फ विथ माय स्ट्रेंथ अँड माय विकनेस. त्यामुळे आता 3 महत्वाची वाक्य आहे का. आत्मविश्वास जो असतो तो महत्वाचा आहे, त्याच्याबरोबर नम्रता असावी लागते. म्हणून आत्मविश्वासाविना जी नम्रता असते तो न्यूनगंड असतो. ह्युमिलिटी विदाउट कॉन्फिडन्स इज इन्फिरियरिटी. आणि नम्रतेविना आत्मविश्वास असतो तो अहंगंड असतो. कॉन्फिडन्स विदाउट ह्युमिलिटी इज सुपिरियरिटी. But confidence and humility will bring you nobility, सौजन्य. म्हणजे माणूस समजा आत्मविश्वासू आहे, तेवढाच नम्र आहे, तेव्हा त्याच्यामध्ये खरं व्यक्तिमत्व फुलत राहतं. सो दिस इज अ सेकंड एरिया वेन वी नीड टू रिफ्लेक्ट की माझ्या शेजाऱ्यामध्ये मला परमेश्वर पाहायचा आहे, त्यासाठी माझे परस्पर संबंध मला व्यवस्थितपणे हँडल केले पाहिजे.
तिसरी एरिया आहे आपलं कामकाज. कामामध्ये देखील तुम्हाला परमेश्वर शोधता येऊ शकतो. जे काम तुम्ही मनापासून करत असता, देवाच्या गौरवासाठी करत असता, त्या कामाने परमेश्वराचं नाव उंचावलं जातं, तुमची प्रगती होते, समाजाचं कल्याण होत असतं. 3 थिंग्स: ग्लोरी ऑफ गॉड, सॅल्वेशन ऑफ युअरसेल्फ अँड वेलफेअर ऑफ द सोसायटी. 3 गोष्टी तुमच्या कामाद्वारे होऊ शकतात. तुम्ही काम करत आहात, त्या कामाद्वारे तुम्ही सांगाल आता आम्ही कुठे काम करत आहोत. घरामध्ये असतं काम, तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनात काम असतं, तुम्ही शिकत असाल तर शाळेमध्ये तुम्हाला काम असतं, कॉलेजमध्ये काम असतं, म्हणजे हे काम आहे. आणि तरी आपली तक्रार कशी आहे? आय एम व्हेरी बिझी, आय हॅव नो टाइम, आय हॅव नो टाइम फॉर सर्टन थिंग्स इन माय लाईफ. का बरे आपण सांगत असतो आज खरोखर माणूस एवढा बिझी झालाय का? आणि आय विल टेल यू, माणूस बिझी झालाय कारण तो अनावश्यक गोष्टी करत आहे. मॅन इज बिझी विथ अननेसेसरी थिंग्स. आपल्याला असं वाटत असतं की दिवसभरात कमीत कमी 10 ते 15 वेळा मोबाईल बघितला पाहिजे. मी कमीत कमी सांगितलं हा, पण आता तुम्ही अंतःकरणात डोकं पहा, किती वेळा वाटते तुम्हाला वाटते की मोबाईल बघतो आपण? 5 वेळा, 10 वेळा, 15, 20, अजून वाटत नाही बघा, 25, 30, 50, अजून कमीच वाटतं. काही जण 100, 100 ते 150 वेळापर्यंत मोबाईल बघत असतात. तुम्हाला विश्वास पटणार नाही, पण तुम्ही ट्रॅक करून बघा. आपल्याकडे असते कधी ओपन केलं लास्ट सीन वगैरे असते ना, त्याच्यानुसार तुम्ही नुसतं ट्रॅक करून बघा, तुम्हाला कळेल किती वेळा आपण आपला मोबाईल बघत असतो. समटाइम्स अननेसेसरी. इफ यू कॅन डिसिप्लिन, की सकाळी बघायचा, कामाला लागायचं, दुपारी जेवणानंतर बघायचा, कामाला लागायचं, संध्याकाळी जेवणाबरोबर बघायचा, कामाला लागायचं, संपलं. काय होत नाही. आकाश फाटणार नाही किंवा धरती सुद्धा धुवणार नाही. आपल्याला असं नुसतं वाटतंय की मला मेसेज मिळाला नाही तर काहीतरी होईल, काही नाही होत. सो व्हॉट आय एम ट्राइंग टू से, दिस इज ओनली एक्झाम्पल, आय डोंट टेक ऑफेन्स अगेन्स्ट इट. माझा मुद्दा तो नाहीये, माझा मुद्दा वेगळा आहे. अनावश्यक गोष्टी कोणत्या आहेत त्याची लिस्ट काढा. त्याच्यामध्ये तुमचा केवढा वेळ जातो बघा. गेम्स आपण खेळत असतो, काय देतो तुम्हाला? टेन्शन देतं, टेन्शन. आपल्याला वाटते एंटरटेनमेंट ना, इट इज नॉट एंटरटेनमेंट. टेन्शन येतं की नाही बघा. एवढा स्कोर झाला, एवढा स्कोर झाला, अजून झाला पाहिजे, अजून झाला पाहिजे, मी त्याच्यापेक्षा अगोदर केलं त्याच्यापेक्षा जास्त केला पाहिजे. केवढा वेळ गेला? सुरुवात नुसती केली 5 मिनिटं नाही, 5 तास गेले. कशात गेले? गेम्समध्ये. काय मिळालं? काहीच नाही, माहीतच नाही. मग तुम्हाला वेळ कसा असणार चांगल्या गोष्टी करायला? म्हणून नॉट हॅव्हिंग टाइम इज नॉट अ प्रॉब्लेम, बट नॉट हॅव्हिंग टाइम मॅनेजमेंट इज अ प्रॉब्लेम.